खालीलपैकी कोणता प्राणी हा नॉन कॉर्डेट्स यानी काय असमप्रष्ठुजीव नाही आहे असं विचारलेलं आहे. नाही आहे, कोणता प्राणी हा नॉन कॉर्डेट नाही आहे? तर पहिला आहे बघा गांडूळ नावाचा प्राणी, दुसरा आहे झुरळ, तिसरा आहे मासा आणि चौथा आहे गोगलगाय. जर बघितलं गांडूळ नावाचा प्राणी हा संघ अॅनालिडामध्ये येत असतो, म्हणजे हे नॉन कॉर्डेट्स आहे ज्यांच्यामध्ये स्पॅनल कॉर्ड हा नसतो, स्पॅनल कॉर्ड नोटोकॉर्ड नसतो. तर बघा नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय आहे? असे प्राणी मित्र, असे प्राणी ज्यांच्यामध्ये जर बघितलं तर नोटोकॉर्ड नावाचा जो धागा आहे, अशा प्रकारे धागा असतो एक प्राण्यांच्या शरीरात. हा नोटोकॉर्ड नावाचा धागा ज्या प्राण्यांमध्ये नसतो त्यांना आपण नॉन कॉर्डेट्स म्हणत असतो, आणि ज्यांच्यात हा प्रेझेंट असतो त्यांना आपण कॉर्डेट्स म्हणून ओळखत असतो. जे कॉर्डेट्स असतात ते प्राणी विकसित असतात, त्यांच्यामध्ये शरीराला आधार देण्यासाठी नोटोकॉर्ड नावाचा धागा प्रेझेंट असतं. आता इथं विचारलंय की कोणतं प्राणी हा नॉन कॉर्डेट नाही आहे, म्हणजे कॉर्डेट्स कोणता आहे असा प्रश्न विचारलाय. तर गांडूळ नावाचा प्राणी हा अॅनालिडामध्ये येतो आणि अॅनालिडामध्ये नोटोकॉर्ड नसल्यामुळे हा नॉन कॉर्डेट्स प्राणी आहे मित्रांनो. झुरळ नावाचा प्राणी जर बघितलं तर हे आर्थ्रोपोडामध्ये येताना दिसतो आणि आर्थ्रोपोडा पण हा नॉन कॉर्डेट्सचा गट आहे. पण मासा जर बघितलं, मासा हा पायसेस नावाचा प्राण्यांचा गट आहे आणि पायसेस नावाचा गट हा कॉर्डेट्स म्हणून ओळखलं जातं, कारण की माशांमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, ज्या नोटोकॉर्डच्या आधारे त्या प्राण्यांना एक प्रकारचा आधार मिळत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि गोगलगाय हा मोलुस्कामध्ये येते, मोलुस्कामध्ये, म्हणून याचं पण जर उत्तर बघितलं तर नॉन कॉर्डेट्स आहे. आणि आपल्याला विचारले नॉन कॉर्डेट्स कोणतं नाही आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं, मासा, जो पायसेस मध्ये येताना आपल्याला दिसतो, जो कॉर्डेट्सचा एक प्रकार आहे.